नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यांनाच म्हणजे सगळ्या आयांनाच भेडसावणारा प्रश्न म्हणजे आज मुलांच्या टिफिनमध्ये काय करायचं. तर या टिफिनमध्ये किंवा शाळेच्या डब्यामध्ये सकाळी पटकन होणारा तरीही पौष्टिक आज पदार्थ मी करत आहे, जो सकाळच्या घाईमध्ये पटकन होतो आणि पौष्टिक तर आहेच. तुमची मुलं हा डबा नक्कीच संपवून येईल याची खात्री मी देते, कारण चवीलाही तेवढाच रुचकर आहे. तर शाळेचा डबा या सिरीजला सुरुवात करूया आणि या सिरीजचा पहिला एपिसोड सुरू करूया. आणि या सिरीज मधले पुढचे एपिसोड बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि एकही एपिसोड मिस होणार नाही. आज मी या पहिल्या एपिसोडमध्ये म्हणजेच पहिला जो डबा आहे ना तो बनवत आहे काकडीचे थालीपीठ. हे थालीपीठ अगदी पौष्टिक आहे आणि खूप पटकन होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहे. तर ही एक अर्धी माझ्याकडे होती म्हणून ती पण घेतली. इथे आपल्याला काकडीच्या थालीपीठासाठी जे मोठ्या काकड्या असतात ना त्या लागणार आहेत, त्या घ्यायच्या आणि एकदा चेक करून घ्यायचं की कडू आहे का. जर कडू असेल ना तर पूर्ण आपला हा पदार्थ कडू होऊ शकतो, म्हणून याची काळजी घ्यायची. एकदा खाऊन बघायचं, एक टोक खाऊन बघायचं. जर कडू असेल तर ती काकडी घ्यायची नाही. ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर आता ही काकडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण याला किसून घेऊ. याचे साल काढून पण तुम्ही किसून घेऊ शकता, पण मी आता ही साल वगैरे काढत नाहीये, कारण सालीमध्ये पण बरेच पौष्टिक घटक असतात, म्हणून मी इथे साल काढत नाहीये. तुम्ही काढली तरीही चालेल. आता आपण ही किसून घेऊ. जी जाड किसणी असते त्याच्याने किसून घ्यायचं आहे. हे बघा, काकडी छान किसून झालेली आहे. ही बाजूला ठेवू आणि या थालीपीठाची चव अजूनच वाढवणारे काही पदार्थ यामध्ये ऍड करू. तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं एक छोटं पॉट घेतलेलं आहे. त्यामध्ये 4-5 मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मुलं लहान असतील तर 1-2 मिरची घातली ना तरीही चालेल. त्यानंतर कढीपत्ता, थोडंसं आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीर यामध्ये घालू. सोबतच थोडे मसाले घालू. मसाल्यांमध्ये मी इथे फक्त 1 चमचा जिरे घालत आहे आणि 1 छोटा चमचा ओवा घालत आहे आणि हे सगळं आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ. हे छान बारीक झालं पाहिजे, त्यासाठी या काकडीचं जे पाणी सुटलेलं आहे ना ते यामध्ये घालू आणि परत एकदा बारीक करून घेऊ. आता काय झालं, ही जी काकडी आहे यामध्ये भरपूर पाणी होतं, म्हणून मी थोडंसं पाणी आहे ना काढून घेतलं. तर हे बघा, हे एक्स्ट्राचं पाणी आहे. जर आपण पाणी एक्स्ट्रा ठेवलं तर पिठं आपल्याला जास्त टाकावी लागतील, म्हणून मी इथे थोडं पाणी काढून घेतलं आणि जर आपल्याला पाण्यात घालायची गरज लागली तर मग हेच पाणी आपण यामध्ये ऍड करून घ्यायचं. आता यामध्ये सगळे मसाले घालू. तर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते पण संपूर्ण घालायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू. अर्धा चमचा यामध्ये हळद घालू. 1 टेबलस्पून मी इथे तीळ घालत आहे. तिळाने या थालीपीठाची चव अजूनच वाढते. त्यानंतर थोडीशी साखर घालायची, तर 1 टेबलस्पून साखर घालू आणि आता पीठ घालू. तर इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाने हे काकडीचे थालीपीठ खूप मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात. यामध्ये दुसरे कुठलेही पीठ घातले ना की हे थालीपीठ खूप असे सॉफ्ट आणि सॉगी होतात, म्हणून इथे आपल्याला तांदळाचं पीठच वापरायचं आहे. तर मी इथे 1 कप तांदळाचं पीठ चाळून घेतलं आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स करताना यामध्ये पाणी घालायची गरज पडली तर जे आपण काकडीचं पाणी सुरुवातीला काढून घेतलं होतं तेच घालू. तर तेच पाणी मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलं. त्यामध्ये जे काही कोथिंबीरची पेस्ट वगैरे लागलेली होती ती पण काढून घेतली आणि अजून जर पाणी ॲड करायचं असेल तर हेच काकडीचं आपण काढलेलं पाणी यामध्ये घालू. हे छान मिक्स करू. तर असं या पद्धतीचं झालं पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण हे थापू तव्यावर तर तेव्हा ते इझिली थापलं गेलं पाहिजे. तर हे बघा, तव्यावरती मी तेल घालून घेतलं आणि या पद्धतीने हे थालीपीठाचं पीठ घालून या पद्धतीने मी पसरवून घेत आहे. तर मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी या पद्धतीनेच करून घेते. तुम्हाला जर असं करता येत नसेल तर तुम्ही रुमालावरती थापून पण असे थालीपीठ तयार करून घेऊ शकता. पण जेव्हा रुमालावरती थापायचे असतात ना तर तेव्हा हे जे पीठ आहे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. आता हे बघा, या पद्धतीने हे पसरलं पाहिजे म्हणून मी या कन्सिस्टन्सीचं हे पीठ असं ठेवलेलं आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी थालीपीठ छान पसरवून घेतलं. आता बाजूला तेल सोडू आणि याला झाकून
मीडियम गॅसवर खालची बाजू खरपूस अशी भाजून घेऊ. मीडियम गॅसवर 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर हे बघा किती छान रंग आलेला आहे. पलटवून बघायचं आणि जर पलटत नसेल याचा अर्थ आपले जे थालीपीठ आहे खालून ते शिजायचं आहे, भाजायचं आहे. तर घाई करायची नाही. थोडा वेळ गॅस परत कमी करायचा आणि थोडंसं अजून त्याला भाजून घ्यायचं आणि नंतर हे बघा या पद्धतीने पलटवून तुम्ही बघू शकता किती छान खरपूस भाजलं गेलं आहे. दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घ्यायचं. थोडंसं गरज पडल्यास थोडं तेल घालायचं, नाही जर घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही हा थालीपीठ तुपाने वगैरे पण शेकू शकता. मी आज इथे तेलाने शेकलेले आहे. याच पद्धतीने मी सगळे थालीपीठ तयार करून घेते आणि आता आपण टिफिन भरू. तर आज मी माझ्या मुलाच्या या टिफिनमध्ये हे थालीपीठ, त्यानंतर त्याच्यासोबत खाण्यासाठी मी सॉस दिलेला आहे. तुम्ही दह्यासोबत वगैरे पण देऊ शकता, पण मुलं शक्यतो दही वगैरे खात नाही. असे रेडीमेड सॉस चटणी असेल ना तर ती जास्त आवडीने खातात, तर मग ती सोबत द्या. त्यानंतर फ्रूटमध्ये मी आज वॉटरमेलन दिलेलं आहे. वॉटरमेलन माझ्या मुलाला आवडतं म्हणून मी दिलेलं आहे किंवा त्याला जे फ्रूट्स आवडतात ना तेच मी देते. तर या शाळेचा डबा या सिरीजमधला पहिला एपिसोड आणि पहिली रेसिपी तयार आहे, काकडीचे थालीपीठ. हे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही बघितलं यामध्ये आपण सगळे घरात असलेले साहित्य आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ तयार होतात आणि त्याचबरोबर सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. तर याच पद्धतीने हा काकडीचं थालीपीठ तुमच्या मुलांना नक्की करून द्या, त्यांना नक्की आवडेल. इथे एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते. जर तुमच्या मुलांच्या शाळेत डबाखाण्याच्या 2 सुट्ट्या होत असेल तर जी छोटी सुट्टी आहे ना त्याच्यामध्ये पण तुम्ही हा थालीपीठ तयार करून घेऊ शकता आणि मोठ्या सुट्टीसाठी जर भाजीपोळी देत असाल तर भाजीपोळी तुम्ही रेग्युलर देऊ शकता. त्याचबरोबर वॉटरमेलनच्या ऐवजी तुम्ही तुमच्या मुलांना आवडणारा फ्रूट देऊ शकता किंवा जर ड्रायफ्रुट्स वगैरे द्यायचे असेल तर ते पण देऊ शकता. तर तुमच्या मुलाच्या अंदाजाने तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करू शकता. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच टिफिनच्या काही अजून रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.